नमस्कार, मी जयश्री चांडा उमेश मीडिया चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपल्यासोबत आहे जयश्री ताई वाटखरे. ताई, आजची जी पत्रकार परिषद होती त्याचा मुद्दा काय? मुद्दा हाच बघतोय आपण की जे वातावरण अमरावती शहरामध्ये तयार झालेलं आहे की हे आता काँग्रेसमय वातावरण तुम्हा सर्वांना दिसतच आहे. कारण तिकिटा वाटपाचा भाजपामध्ये फार घोळ झालेला आहे आणि काँग्रेसमय वातावरण अमरावती शहरामध्ये झालं आहे. या संदर्भातच आज यावर पत्रकार परिषद होती अमरावतीमध्ये आणि चांगला प्रतिसाद काँग्रेसला आहे. आणि आम्ही नवीन उमेदवार यासाठी घेतला की सर्वेमधून आणि न्यायालयामधून ज्या आला प्रभागामधून, वेगवेगळ्या प्रभागामधून त्या उमेदवारांचा उल्लेख केला गेला. म्हणून आम्ही तिथे काही प्रत्येक उमेदवाराला आणि नवीन चेहरे आम्हाला, नवीन संधी आम्हाला नवीन लोकांना द्यायची होती. म्हणून आम्ही तिथे नवीन उमेदवार निवडले. जसं की आता चर्चेचा विषय सुरू होता आता की पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नवीन लोकांना तिकीट देण्यात आली आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी पण एक महिला काँग्रेस अध्यक्ष आहे. कारण मी स्वतःच तिकीट घेतली नाही, पार्लमेंटरी बोर्डमध्ये मी होती. परंतु मला पण असं वाटलं की ज्या माझ्या महिला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आहे आणि ज्या प्रभागामध्ये ज्या महिला चांगलं काम करू शकतात की ज्या त्यांच्या मागे जो लोकांची संख्या आहे की जनसैलाब त्यांच्या मागे आहे, अशाच लोकांची आम्ही निवड केली आणि याच महिलांना आम्ही तिकीट दिली. कोणाला डावलण्याचा कुठे प्रश्नच नाही. कारण सर्वसामान्य लोकांमधून आम्ही कार्यकर्ता तर आमचे होतेच, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यामधूनच आम्ही तो एक कार्यकर्ता म्हणा किंवा एक व्यक्ती म्हणा की आम्ही त्याची निवड तिथे केली की आपल्याला चांगल्या पद्धतीने ते काँग्रेसला निवडून आले. जे आधी तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही नवीन लोकांना तिकीट दिली आहे, तर ते चांगला विकास करू शकतात असं तुम्हाला वाटतं? नक्कीच करेल. आमची सत्ता आली तर प्रश्नच नाही. सत्तेत आम्ही येणार, मला एवढं माहिती आहे. आणि चांगला विकास करेल. नवीन जरी असला तरी आणि क्वालिफाईड व्यक्ती आम्ही यावेळेस निवडलेला आहे, म्हणून तो अभ्यास पूर्णच आपल्या प्रभागाचा विकास करेल. ताईचं जसं म्हणणं आहे की आम्ही सत्तेत येणारच, आता हा येणारा काळच सांगेल आहे. 15 तारखेपर्यंतची वाट आहे. अशाच घडामोडीवर आमची नजर आहे. बघत राहा उमेश मीडिया चॅनल. धन्यवाद.